भानू झाला का उपमा? हा ताई. बरं ऐक, ते उपम्यावर ना ओलं खोबरं आणि शेव टाक जरा. वय ताई, उपम्याबरोबर खोबऱ्याची चटणी हवी का? हा म्हणजे केली असशील तर चालेल. हाय ना, देते. लवकर भूक लाग. अरे वा 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 वा. ताई हे घ्या. मावशी मावशी खा ना, छान झालाय उपमा. तुला कसं माहिती? म्हणजे आमच्या आधी तू खाऊन बघितलास? बघ शोभे, हिची हिंमत तरी कशी झाली आपल्या आधी खाण्याची. अगं आई, अशी काय करतेस तू? जेवण करताना आपण नाही का चव घेतो, तसं म्हणाली ती. खा. चेटकीनी खात असतील काय, पण हिला कधी मी खाताना बघितलंच नाही. मावशी अजून थोडा उपमा देऊ का? नको नको मला. अहो घ्या की. अगं आधी जास्त नाही, नको मला. अहो पोटभर खा. अगं रव्याने त्रास होतो मला. अहो घ्या काही मावशी. त्रास होणार नाही आई. चांगला भाजलाय तिने रवा मस्त पैकी. हा घ्या. हा का? हे एवढं खायला घालून मला मारण्याचा विचार दिसतो हिचा. थांब, मी ना तुला चांगलाच धडा शिकवते. शोभाताई तुम्हाला देऊ का? नाही नको नको, मला बाहेर जायचंय. तू कुठे चालली आहेस? मॉल मध्ये जातोय मी, अंजली आणि माधुरी. माधुरीला शॉपिंग करायचंय. मग तू कशाला जाती आहेस? मी अशीच जाते ग, एसीची हवा खायला. येतेस? नाही बाई, मला नाही खायची ती हवा. आधीचा उपमा जास्त झालाय, मी जबरदस्तीने खायला लावलाय म्हणून खायला लागली. ते आई, जबरदस्तीने का होईना, आपण प्रेमाने खायला घालतीये ना, तरी तू तिला बोलतेस. बस शोभे, जास्त कौतुक करू नकोस. एक दिवस खायला घातला म्हणजे कुठं बिघडला? नाहीतर सगळं आपल्याच पैशाचं आहे, तिचं पदरच थोडंच आहे. अगं कठीण आहे तुझं खरंच. तुझ्याशी बोलण्यात ना काय अर्थच नाहीये. हा काल अंजली वहिनीला घेऊन कुठे गेलेलास रे? अरे जेवायला गेलो होतो हॉटेलमध्ये. अरे काय सांगू तुला यार, ते लोक एवढं जेवायला देतात ना, विचारूच नको. अनलिमिटेड थाळी ना, फुलके, भाज्या, ढोकळा, जिलेबी, पापड सगळे देतात. एवढं वाढतात, असं नुसतं खा पोट बरेच तोवर. आणि आग्रह तर एवढा करतात जसं काय हॉटेल नाही. यांच्या लग्नालाच गेलोय आपण. काय सांगतो? काल रात्री जेवलं, अजून नाश्ता नाही केला. काल तर असं वाटत होतं पोट फुटतंय काय आता माझं. या भानूला पण ना असंच पोट फुटेल पर्यंत खायला घातलं पाहिजे. चांगली चिरेल बघ तिची. सम्या, सम्या, माझ्या मनात ना एक विचार आलाय, बघ तुला पटतो का? मावशी आपण नंतर बोलूया. आणि भानूबद्दल होतं रे. राहू दे आता, नंतर म्हणतोय ना, राहू दे. नाही मावशी, अहो तुम्हाला नाही म्हणालो मी, ह्याला म्हणालो आपण नंतर बोलूया. तुम्ही बोला ना. तुम्ही बोला ना, बोला मावशी. म्हणजे काय बघ, आपण सगळे रे खूप मजा करतो की नाही? नाही म्हणजे बघ ना, आता आपण रोज सगळे फिरायला जातो, आपल्या आवडीचे सगळे पदार्थ खातो, खूप मजा करतो की नाही? पण बिचारी भानू, अरे गावाकडून आले, खरं बघितलं ना तर तिच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. मावशी असं काय बोलताय? आमच्यापेक्षा जास्त लक्ष कुणाचंच नाही तिच्याकडे. ए राहू दे हा. ए तुझं बोलणं फक्त बोलण्यापुरतच असतं. आता तुम्ही हल्ली बघितली का तिच्याकडे जरा लक्ष देऊन? बाई किती वाढले, सुक्कड बोंबी झाल्या नुसता. अरे तिला मनासारखं खायला मिळतं का? आता त्या मास्टरड्याकडे त्याचा आहे तुटपुंजा पगा, त्याच्यात पोट भर ना, तो तिला कुठं खायला घालणार? मला काय वाटतं म्हणते का सम्या, आपण एक दिवस सगळ्यांनी मिळून
हा तिला जे जे आवडते की नाही ते तिला भरपूर खायला घालायचं, म्हणून सोक्त खायला घालायचं. हा तेवढंच आपल्याला पुण्य मिळेल रे. कसं मावशी 1 मिनिट. माणूस झटका कसा खायला? मला मावशींचा काहीतरी डाव वाटतो. डाव नसेल रे, म्हणजे डाव नसेल रे. आलं असेल मावशींना भानगड प्रेम. आपण समजू सोडता कामा नये. काय म्हणत होता मावशी तुम्ही? मग ठरलं का आपण भानूसाठी एवढं करू शकतो की नाही? अहो मावशी, एवढंच काय, तुम्ही म्हणत असाल ना तर तिला रोज संध्याकाळी फिरायला घेऊन जात जाईन मी. फिरायला न्यायची काही गरज नाही, मी सांगते ना तेवढंच कर. हा मावशी मावशी मी तयार आहे, तुम्ही सांगा. मी पण तयार आहे. बरं झालं ना तुमचं, चला आता. ए माधुरी, यावेळी नक्की काहीतरी विकत घेणार आहेस ना? का गेल्या वेळेस का आम्हाला फक्त मॉलच फिरवणार आहे? ठरवलंय काय घ्यायचं ते वहिनी. चला आता. चल आवरून ठेव सगळं. चला चला, उशीर होतो आपल्याला. दूध तापत ठेवलेलं हो ना त्यातच. सापडू दे, हा, सापडू दे. सापडतो. तर नाही खेळ. अहो वहिनी विचारू नका, लय भारी खेळतात ते. मला सगळ्यांना मारलं. अगं मी घरी जात होते, या ठिकाणी थांबवलं म्हणून बसली आपली. ते राहुलचं महत्वाचं काम होतं. काय? नाही, मदनचं महत्वाचं काम होतं. माझं? अरे आपले चाळीचं काम आहे ना. चाळीचं काम आहे. चाळीचं कसलं? अगं आता ते काय विचारत बसते, जा ना तू, तुला जायचंय ना, जा जा. हा? मी जाते घरी, मी जाते घरी. चला बाई, जा जा, चला, जा. चला. आई येते का? हो, जाते, जाते, जा. जिंक तू जिंक. हलका. बानो, कुठे बाहेर जाऊ नको हा. घरातली सगळी कामं आटपून घे. वय ती उंकत बसते. आठ मिळेल ना? हा मिळेल का? चल. ए रावलिया, हा. बघत काय बसलाय? बायका गेल्या, लवकर जाऊन परत या. हा चाललो मावशी. चल चल चल. मावशी, पण आम्ही येईपर्यंत भानूला कुठे बाहेर जाऊ देऊ नका. हा गेलो मी. हा आलो. चल, चल. मावशी, काही काम होतं का? हं? नाही ते म्हणजे काय नाही, मी आपल्या सहज आले होते. हा मग बसा ना. हं? हं. ते तू काय करत होती ते? ते आता लई काम केलं ना म्या, म्हणून हात पाय जरा मोकळे करत होते. हा हा हा. खरंच हा भानू, तू गावाकडून आली होतीस ना, तेव्हा किती छान दिसायची. आता किती बारीक झालीस ग तू. खाण्यापिण्याची आवड होत असेल नाही तुझी? नाही, अजिबात नाही. शोभाताई माझी नीट काळजी घेते. दिसते ना मला, सगळं सगळं कळतंय ग मला. खरंच ग बाई, खूप बारीक झाली. पण काय काळजी करू नकोस हा. काय चाललंय हिच्या डोक्यात? तिचं नक्कीच काहीतरी डाव आहे. मावशी, काय झालंय? असं का बोलताय? काय नाही. भानू, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. हे काय आणलंय? अगं तुझ्या आवडीचे खाण्याचे पदार्थ आहेत. भानू हे बघ, आम्ही खायला घेऊन आलोय तुझ्यासाठी. भानू, मी पण तुझ्या आवडीचे वडापाव आणि भज्या आणल्यात. थांब, मी तुला प्लेट मध्ये काढून देतो. हा सगळं थांब. एक मिनिट. समी तिकडे घे, समी तिकडे घे.
अरे अरे मावशी, जरा जागा द्या. नका ना, मावशी. गोंधळ करू नका. सगळं- भानू सगळं तू बस ना तिथे, शांत बस बस. भानू बस, मी पाणी आणतो. अरे सगळं खाणार आहे ती. आता काय करशील? नाही खाऊन खाऊन तुझं पोट फुटलं ना तर नावाची लिलावतीच नाही. भानू हे बघ ना, मी हे डोसे, गुलाबजाम आणि जिलेबी आणले. भानू, मी वडापाव आणि भजा आणल्यात. हे पण खा. हे वडे आणि उत्तप्पा आणलाय मी. हे समजा तुम्ही माझ्या एकटीसाठी आणलं आहे. हा, तुझ्यासाठी सगळं. हो मग काय. अरे खाणार ती. हे सगळं खायचं बरं का. असा डाव आहे तर. हा तुम्ही ठेवा, मी समधी काम आटपते आणि मग खाते. हा अगं अगं अगं, काय करते? रोजच असतं ते काम. एक दिवस राहू दे ना ते काम. किती करशील काम? हा? आज एवढं प्रेमाने त्यांनी आणले ते खायचं बघ. अरे तुम्ही काय बघत बसलाय? सांगा ना तुम्ही पाणीला. अरे मावशी म्हणतात ते बरोबर आहे. आणि हे बघ भानू, हे सगळं तू संपवल्याशिवाय ना मी इथून जाणारच नाहीये. मी पण जाणार. मी पण नाही जाणार. हा, मावशी जरा बाजूला येतं का? 1 मिनिट. हा. हा? या. मावशी काय चाललंय तुमच्या मनात? कुठे काय? काय नाही. तुम्हाला माहिती ना मी हे समजा खात नाही म्हणून. हा? पण तुला पण माहिती होतं ना मी पण खात नाही ते तिखट, आंबट, कडू, कारल्याचा रस. तू विसरली असशील ग, पण मी नाही विसरले. आता भूक तुझ्या कर्माची फळं. तुम्ही एवढं म्हणताय ना तर मी खाते समज. पण काय ना, मी खाईपर्यंत ना मावशीने इथंच बसायचं. मला कुठे बी सोडून जायचं नाही. भानू तू काळजीच करू नको. मावशी कशाला कुठे जातील, बसतील त्या इथं मावशी. आणि मला काही कमी पडलं तर तुम्ही आणून द्यालच तर मला. आता इतके दिवसांनी मला इतकं चांगलं खायला मिळतंय, मी आज सोडणार आहे का? मी आज सगळं संपणार आहे. खाना खाना. हा. खा खा. ही मेली खातीये पण माझं का पोट भरते? अगं थांब. किती जाते? हा? बस कर ना आता खायचं. अहो असं कसं बसतं? अजून तिने डोसा, गुलाबजाम, भजी आणि या जिलेबीने हात पण लावला नाहीये. नाही तर काय भानू तू खा. मी आज समजा संपणार आहे. खा तू खा. नको 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 नको. अगं तेवढं सगळं खाल्लं ना तर पोट बिघडेल ना. अहो मावशी, असं कसं पोट बिघडेल? गावची आहे ती, हे सगळं सहज पचवेल ती. हा बरोबर. हा, गावाला असताना मी रोज एवढंच खायचंय आणि मला पचायचं. हो हो, मावशी म्हणाले होते ना तू एका वेळेला 12 वडापाव खात होतीस म्हणून. असं सांगितलं? हा हा. आता बस कर ना. हा? आधीच ते किती वडे खाल्लेस तू?
पाच खाल्ले. हे गपरे 5 खाल्ले. अगं एवढं खाल्लेस ना तर पोट फुटेल तुझा. नाही माझं पोट नाही फुटणार. माझं अर्ध पोट बी भरलं नाही अजून. बघितलं मावशींची मायाच अजब आहे. ते म्हणतात ना लहान मुलांनी खाल्लं की मोठ्यांच्या पोटाला लागतं. बघितलं हा हे तसं आहे. भानू खाते आणि मावशींचं पोट भरलं. मावशी तुम्ही ग्रेट आहात. ह्याला म्हणतात खरी माया. भानू पण माझं पोट तेव्हाच भरेल जेव्हा तू या भज्या संपवशील. मी जाते खाली. मावशी कुठे जाता? मावशी काय झालं? काय माहिती पोट बिघडलं असेल. तू खा. मेलीला धडा शिकवायला गेले. माझ्या संघाशी आलं सगळं. पोट तडतडलंय माझं. आई भानू खा ना. भानू हा एक वडा राहिलाय शेवटचा. हे घे पावसाचं खाऊन टाक. हा आणि नंतर तुला हे गुलाबजाम आणि जिलेबी पण संपवायचे. हा आणि भानू भज्या. वय तुम्ही काळजी करू नका. मी समजा संपणार आहे. अंजे माधुरी अगं घरी कुठे जाताय? आत्ताच आईला काय घेतलंय ना ते दाखवून येऊया. चला ना. हा चला. एवढे लवकर कसे काय आल्या? मला काय माहिती मधून त्या कशा आल्या एवढ्या लवकर. काय अरे अरे अंजू मला इथं बघितलं तर नुसताच दूर होईल. मधून काहीतरी करायला पाहिजे. माझ्याकडे एक आयडिया आहे. हे समजा ना तुम्ही मावशींसाठी आणले असं सांगा. नाही तर तुमच्या बायकांना तुम्हाला फाडून खातील. भानू सगळं सांभाळून घेशील ना भानू. वय जा ना तर वरती येतील त्या. निघा निघा. तेवढा एक वडापाव खाऊन घेतो. काय झालं तुला? काय होतंय? शिवबे माझ्या पोटात खूप दुखतंय. पण काय झालं काय अचानक पोटात दुखायला? अगं ते सगळं नव्हतं चटकणीमुळे झालंय. मी काय केलं? हा तुम्ही आदर्शासारखं खाल्लंय म्हणून तुमचं पोट दुखतंय. अगं पण खाल्लं काही नाही. अहो काय खाल्लं नाही ते विचारा. समीर साहेब, राहुल साहेब आणि मदन साहेब ना त्यांनी भजी, वडापाव, जिलेबी, गुलाबजाम, डोसा, उत्तप्पा हे समजा घेऊन आले होते. हे समजा खाल्लंय मावशींनी. नाही शोभे नाही ना. ती खोटं बोलते. तिचं काही ऐकू नकोस तू. हे सगळं खायचं ना तिच्यासाठी मागवलं होतं. तिच्यासाठी मागवलं होतं. तिने खाल्लं. हा पोटात तुझ्या दुखायला लागलं. काय बोलतेस तू आई? हा सोबत आहे. हे समजा ना मावशीनीच मागवलं होतं. नाही नाही मी नाही मागवलं. हो मावशीनेच मागवलं होतं अंजू. हा तुझ्याशिवाय मी दुसरं कोणासाठी काय आनंद का अंजू तूच सांग. नाही नाही खरं बोलतोय तू. आणि माधुरी पैसे पण मावशीनीच दिले होते. आम्ही फक्त घेऊन आलोय. हो नाही नाही शोभे नाही. हे सगळे त्यांना खोटं बोलतायत. तुला विश्वास नाही बसत ना माझ्यावरती? तू वरती जाऊन बघ. अजूनही तिथे सगळं ते खायचं पडले. मेले खोटं बोलतात. मावशी कशाला खोटं बोलतायत? शोभत आहे तुम्हाला घाबरून ना मावशीनी ना सगळं पलंगा खाली ठेवलं होतं. एवढं खातात का? कशाला घेतस तू? मी नाही खाल्लेलं.